ऐकूयात आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडून। वैदेही, टीम आता मुंबईमध्ये येते, थोड्याच वेळात तिचं आगमन होईल आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त सुद्धा चोख ठेवण्यात आलेला आहे। पोलिसांना सूचना दिल्या जात आहेत। का अधिकचे अपडेट्स? नक्कीच आपण बघतोय की आता काही वेळेतच जे आहे ते टीम इंडिया मुंबईमध्ये दाखल होणार आहे। म्हटलं त्या पार्श्वभूमीवर आपण बघतोय की पोलीस मोठ्या प्रमाणात जे आहे ते तैनात झालेले आहेत। अगदी पोलिसांची ग्रँड मीटिंग जी आहे ती या ठिकाणी वानखेडे स्टेडियमवर झाली, ज्या ठिकाणी त्यांना सांगण्यात आलेलं आहे की कशा पद्धतीनं गर्दीवर आवर घालण्यात येऊ शकतो। कारण अगदी NCPA ते वानखेडे स्टेडियम हे 1.5 किलोमीटरचं अंतर आहे। मात्र या 1.5 किलोमीटरच्या अंतरावरही मोठ्या प्रमाणात मुंबईकर रस्त्याच्या दुतर्फा जमा होणार आहेत। त्याशिवाय वानखेडे स्टेडियमवर 4 वाजता सर्वांसाठी गेट खुले केले जाणार असून मोठ्या प्रमाणात पब्लिक जे आहे ते या ठिकाणी येताना बघायला मिळेल। त्याच्यामुळे कुठल्याही पद्धतीची चेंगराचेंगरी होऊ नये वा गर्दी अति प्रमाणात होऊ नये यासाठी कशा पद्धतीनं त्याला आवर घालावा या संदर्भातलं एक मार्गदर्शन जे आहे ते पोलिसांना या ठिकाणी करण्यात आलं आहे। आणि काही वेळेतच प्रत्येक जण जे आहेत ते आपापल्या पोझिशनवर जातील आणि प्रत्येकाला पोझिशन देखील नेमून दिलेली आहे। NCPA ला कुठली तुकडी असेल ते वानखेडेपर्यंत कुठली तुकडी कशा पद्धतीनं तैनात असेल या सर्व संदर्भात पोलिसांना मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे। आणि त्याच्यामुळे कुठलंही कन्फ्युजन होऊ नये आणि कुठल्याही पद्धतीचं या उत्सवाला गालबोट लागू नये यासाठीच हे मार्गदर्शन होतं। अगदी धन्यवाद वैदेही आपण दिलेल्या माहितीसाठी। तर निर्विघ्नपणे ही रॅली पार पडावी यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलेला आहे।